2025च्या मे महिन्यात घडलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला आठवत असेल। सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून 9 महिन्यांच्या बाळाच्या आईनं 16 मे 2025ला राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवलं होतं। या प्रकरणाला वर्षही उलटलं नाही आणि पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित इंजिनियर विवाहितेनं स्वतःला संपवलं, ते सुद्धा आपल्या 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच। ही धक्कादायक घटना उरळी कांचन जवळील सोरतापवाडी इथं घडली। दीप्ती मगर चौधरी असं मृत विवाहितेचं नाव आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेली मृत विवाहितेची सासू ही भाजपची कार्यकर्ता आणि गावची सरपंच असून सासरे शिक्षक आहेत। याच सरपंच सासू आणि शिक्षक सासऱ्यानं दीप्तीला कसा त्रास दिला? एका उच्च शिक्षित महिलेनं स्वतःला संपवण्याएवढं टोकाचं पाऊल का उचललं? दीप्तीच्या आईबाबांनी सासरच्या मंडळींवर काय आरोप केलेत? या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली आणि यावर महिला आयोगाचं काय म्हणणं आहे? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 रोजी थेऊर इथं पार पडला। यावेळी लग्नामध्ये 50 तोळं सोनं देण्यात आलं होतं। पण लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच दीप्तीच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला। तिच्या पतीनं तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली। तसंच तू दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक आणि घरकाम जमत नाही, त्यापेक्षा शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या असे टोमणे मारून सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली। शिवाय पती रोहन यानं एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचं कारण देत दीप्तीकडे माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती। मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आई वडिलांनी सुद्धा ही रक्कम दिली। दीप्तीच्या माहेरच्यांनी पैसे दिले, पण दीप्तीच्या सासरच्या लोकांची हाव अजून वाढली। लग्नात गाडी दिली नाही यावरून टोमणे मारत रोहननं 4 व्हीलर घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली। मुलीचा संसार टिकावा म्हणून दीप्तीच्या माहेरच्यांनी पुन्हा तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। लग्नात दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळ सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते। पण ग्रामीण भागात चोऱ्या होत आहेत अशी भीती दाखवून सासू आणि पतीनं हे सर्व दागिने काढून घेतले। पुढे विचारणा केली असता हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचं तिला सांगण्यात आलं। पुढे ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडी गावच्या सरपंच झाल्या। निवडणुकीत मोठेपणा मिरवण्यासाठी आणि सासूच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी दीप्तीकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली। पैसे देण्यास नकार दिल्यावर पती, सासू, सासरे आणि दीर यांनी तिला मारहाण केली। तसेच सासरच्या रो हाऊस स्कीममध्ये हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता। हा सगळा त्रास कसाबसा दीप्ती सहन करत होती, पण 2025 मध्ये घडलेल्या त्या एका प्रकारामुळे ती खचली। त्याचं झालं असं की दीप्तीला पहिली मुलगी झाल्यानं सासरची मंडळी नाराज होती। त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये दीप्ती 5 महिन्यांची गर्भवती असताना सासरच्यांनी तिला आम्हाला वंशाला दिवा हवा आहे असं म्हणत गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडलं। पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच दीप्तीचं काहीही न ऐकता तिचा जबरदस्तीनं गर्भपात करायला भाग पाडलं आणि या घटनेनं दीप्ती पूर्णपणे कोसळली। दीप्तीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं, मी दीप्तीला जेव्हा तू खूपच नाराज दिसत आहे असं विचारलं तेव्हा ती मोठ्यानं रडू लागली। त्यावेळी विश्वासात घेऊन तिला सगळा घटनाक्रम विचारला तेव्हा तिनं सांगितलं की माझ्या इच्छेविरुद्ध माझा गर्भपात केला गेला। आधीच मुलगी असल्यानं सासू आणि नवऱ्यानं बळजबरीनं चाचणी करायला लावली। त्यावेळी तपासणीत दुसरी देखील मुलगी असल्याचं दिसून आलं। त्यावेळी सासूनं जबरदस्तीनं माझा गर्भपात करून घेतला अशी कैफियत दीप्तीनं वडिलांसमोर मांडली। आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवाय, तू तपासणी करणार नशील तर आमच्या घरातून चालती हो असं माझ्या सासूनं मला म्हटलं होतं। तसंच माहेरी काही सांगू नको असा दबाव देखील टाकला होता असं दीप्तीनं सांगितलं। मात्र मी तिला समजून शांत केलं असं दीप्तीचे वडील म्हणाले। पण अखेर सासरच्या जाचाला कंटाळून दीप्तीनं रविवारी 25 जानेवारीच्या रात्री गळफास घेत स्वतःला संपवलं। पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्या विरोधात उरळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। चौघांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 80, 108, 85, 89, 352, 351(3), 115(2) आणि 3(5) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पती रोहन चौधरी आणि सासू सुनीता चौधरी यांना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर दीर रोहित चौधरी आणि सासरा कारभारी चौधरी फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे। दीप्तीच्या आईने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आम्ही तक्रार द्यायला गेलो तेव्हा जवळजवळ पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही बसून होतो। वरून कुणास तरी फोन येत आहे असं सांगून आम्हाला टाळण्यात येत होतं। पोलीस पाहिजे त्या पद्धतीने तपास करत नाहीत। आमची पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी योग्य सहकार्य करून तपास करावा।
तर इकडे दीप्ती चौधरीनं स्वतःला संपवल्यानंतर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर कुटुंबियांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यांनी दीप्तीच्या कुटुंबियांच्या मागण्या ऐकून घेतल्या. रुपाली चाकणकर यांनी दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांशी बोलताना म्हणाल्या, कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिनं तातडीनं कळवायला हवं. आपण ठामपणे तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही पर्याय आहेत. वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं काउन्सिलिंग करणं, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनीय ठेवलं जातं. अगदी आई वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करू शकते. आमची टीम वेगळ्या पद्धतीनं काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत असतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतात सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरूर सांगा, असं चाकणकर म्हणाल्या. तर राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळं आरोपींवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केलाय. जेव्हा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या आई वडिलांची भेट घेतली तेव्हा उपस्थित असलेल्या काही महिला या रुपाली चाकणकर यांच्यावर भडकल्याचं दिसून आलं. आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झाले. आज ही दुसरी मुलगी या प्रकरणात बळी गेली आहे. तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. त्यानंतर तुम्ही कायद्यात काय बदल केला? अशा प्रकरणात आरोपीला चांगली शिक्षा झाली ना तर अशी हिंमत कुणाची होणार नाही. आरोपीला शिक्षा होत नाही म्हणून त्यांची हिंमत वाढते, असे सवाल महिलांनी उपस्थित केले. त्यामुळं आता तरी कायद्यात काही बदल होतो का? दीप्तीच्या प्रकरणात काय समोर येतं आणि या फरार आरोपींचा शोध कधी लागतो? मुख्य म्हणजे अटकेत असलेल्या आरोपींवर कधी कारवाई होते हे पाहावं लागेल. या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.